मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यांवर पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळतात. सरकार अर्जदारांची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं घोषित करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यापासून प्रचंड चर्चेत असून आतापर्यंत राज्यातील 2 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. पण आतापर्यंत जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांच्या एकूण 10,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे. एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागा झालं असून आता या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांवर चौकशी होणार असं माहिती अदिती तटकरे यांनी ट्विटमधून दिली आहे. तर ट्विटमध्ये या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील अधिकृत अकाउंटवर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. अर्जदारांच्या छाननीबाबत सरकार सजग आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. काय आहे अदितीताईंचे ट्विट ते चेक करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निर्देशनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तर महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे असं अदिती तटकरे यांनी नमूद केलं आहे. तर महिलांनो, आता सर्वांवर कारवाई येणार आहे. महिला अपात्र ठरणार आहेत त्यांच्यावर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली जात आहे. त्यांना आता शिक्षा होऊ शकते, त्यांना जेल होऊ शकते. तर महिलांनो, कसा वाटला व्हिडिओ? जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.